प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तडी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना मानवी वैचारिक पात्रतेला संसाराचं उदाहरण देत असताना संसाराचं सूत्र देत असताना ज्या माणसाने पंचमवेद गाथ्याचं लिखाण केलं इंद्रायणीच्या काठेवरती बसून स्वतःच्या जिभेला चटका लावून घेतला आणि कलियुगामध्ये एक एक शब्द खरावा ठरावा म्हणून या महाराष्ट्राच्या मातीत जगत असताना चालत असताना स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलं. या माणसाने समाजाकडे पाहत असताना दूरदृष्टीचा अभ्यास करत असताना छातीला हात लावून सांगितलं, अरे आपण वारकरी तत्वाने एका झेंड्याखाली नागा भगवाच्या तत्वाने नांदायला सुरुवात करा. लोक जुमानत नव्हती, लोक मानत नव्हती. इंद्रायणीच्या काठावरती सैराट झालेल्या पब्लिककडे पाहत असताना जात पंथ धर्म मध्ये बिखरलेल्या लोकांना सांगितलं, अरे स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून तुम्ही लोकांकडे चाकरी करत असताना आयरे गैरे नत्तू खैरे आपला फायदा घेतात, आपल्या स्वाभिमानावरती उरावरती चढून बसतात आणि अशा फायदा घेतल्यामुळे आपल्या या महाराष्ट्राच्या मातीतला विचार असा थंड झाला होता. इथं अष्टगंधक बुक्का लोपला होता, घराजवळ तुळस नव्हती, गोठ्यात गाय नव्हती, घरात माय माऊलीचा आदर नव्हता. अशा या महाराष्ट्राच्या मातीत इंद्रायणीच्या काठावरती स्वधर्माची पताका लावत असताना, धर्माचं सूत्र सांगत असताना, धर्माची घटिका मानत असताना महाराष्ट्राच्या मातीतला युग परिवर्तक माणूस इंद्रायणीच्या काठावरती बोलला होता, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. लोक जुमानत नव्हती, लोक मानत नव्हती. अशा कालखंडाच्या वेळेस डोक्यावरती देव घेतला, घराघरापर्यंत देव दिला. लोकांनी सांगितलं, तुझा देव तुझा धर्म तुला लका गो. हा माणूस रुसला नाही, फुगला नाही. महाराष्ट्राच्या मातीत घराघरापर्यंत वाड्या वस्तींपर्यंत वारकरी सूत्र प्रेरत राहिला, वारकरी तत्व टाकत राहिला, गावागावामध्ये वारकरी संप्रदायाचं बीजारोपण टाकत राहिला. लोक सांगत होते, तुझा देव तुझा धर्म तुला लका गो. पण सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात आवाज घुमत होता. महाराष्ट्राच्या मातीत विठ्ठल नामाचं बीजारोपण लोक ऐकून सोडत होते. अशा कालखंडाच्या वेळेस या माणसाने धर्माची पतिका देत असताना चहू बाजूने महाराष्ट्र वेढीत पडला होता. अरे कोणीतरी यवन यायचा, आपल्या माय माऊलींना घोड्यांच्या डापांवरती घेऊन जायचा. जलाल खान्यामध्ये आपल्या माय माऊल्या नाचवल्या जात होत्या. महाराष्ट्राची माती थंड झाली होती आणि अशा वेळेस आपल्याच माय माऊल्या जलाल खान्यामध्ये नाचत असताना काका चुलते भाऊ बन सगळे स्वरे जलाल खान्यापर्यंत जात होते. पण हिंमत होत नव्हती की हुजूर ही औरत हमारी घर की आम्ही लोटा दो. इतका शंड झालेल्या महाराष्ट्रामध्ये धर्माचं बीजारोपण लावत असताना, महाराष्ट्राच्या मातीत विठ्ठल नामाचा भगवा फडकवत असताना आवाज घुमला. सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातनं सिंहासनावरती शब्द आदळला गेला, अरे कोण हा युगपुरुष? काय म्हणणं याचं? या माणसाचं, या साधूचं एकच म्हणणं होतं, महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे, चालला पाहिजे. काय करतो हा वारकरी संप्रदाय? वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या मातीत टिकला तर माई माऊलींचे जोडे राहतील, बेले राहतील, मंगळसूत्र राहील, डोक्यावरचा पदर राहील, माणसांच्या टोप्या राहतील, अष्टगंधक बुक्का राहील, दारात तुळस राहील, घरात माय राहील, गोठ्यात गाय राहील. आणि महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदाय गेला, माई माऊल्यांच्या टिकल्या जातील, जोडे जातील, बेले जातील, माणसांच्या टोप्या जातील, भाऊबंदकीचा भावाचा प्रेमाचा पाजर आटला जाईल, माई माऊलीचा पदर खुटला जाईल. अशा वेळेस सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातनं फरमान निघालं, सरकारी संप्रदायाची तत्व वाढली पाहिजे, टिकली पाहिजे म्हणून. जी झोपली होती ती जागी केली, पडती केली. महाराष्ट्राच्या मातीत संप्रदायाचा धुरंदर आवाज फुटायला लागला, तड्यागडातनं वाऱ्या निघायला लागल्या. महाराष्ट्राची माती विठ्ठल नामाने फुलायला लागली. याच महाराष्ट्रातल्या भगव्याचं बोट धरून दिल्लीच्या तख्ताला घाम फोडत असताना, अख्ख्या जगामध्ये भगव्याची शान वाढवताना दिल्लीच्या तख्तावर अधिराज्य करणाऱ्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. ओ माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. ओ माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, महाराणा प्रताप की, राजराजेश्वरी अहिल्याबाई माता की,
धर्मवीर संभाजी महाराज की हर हर महादेव हर हर महादेव माझ्या राजाचं नाव गाजतं गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या नामपर चिंतनातील संसारिक माणसाला किती संसार करावा, किती साठवावा, किती सोडवावा आणि काय उरतं आणि काय प्राप्त होतं इथंबूत इतकं सुंदर अभंग आहे. आणि संसारिक लोकांच्या समोर संसारिक जीवनचरित्रावरचा तुकोबारायांचा हा अभंग आहे. तुकोबाराय या अभंगातल्या ओलाव्यात या अभंगात असा प्रवेश करतात की फलकट तो संसार. विना वाजू नका बाबा, फक्त पेटी गोड वाजवतात तुम्ही. तुकोबाराय सांगतात फलकट तो संसार. दादा, जो संसार कधी झाला नाही, कोणाचा होणार नाही, कोणी केला नाही, कोणाकडनं पूर्णत्वाला जाणार नाही, जगद्गुरु तुकोबाराय त्या संसाराचा दाखला की फलकट तो. मी तो जो करून आलो ना, जिथं स्वार्थाची लाट आहे आणि आपल्या माणसांची गडीगच्ची दाबली जाते, बरं तो संसार. एकाच आईच्या उदरी जन्माला यायचं आणि एकाच बांधावर न कोरता कोरता भावांचे डोकं फोडायचे, तो संसार. एकेकाळी आपण बहिणीच्या लग्नात नाचतो आणि लग्न झालं त्या बहिणीचं की आपल्याच पत्नीचं ऐकून आपल्या बहिणीला दिवाळीला आणत नाही, तो संसार. एकेकाळी आपण आईच्या पाया पडत होतो घराच्या बाहेर निघताना आणि कालांतराने आपला संसार थोडासा मोठा झाला, लेकरं पोर आपल्याला आली, पत्नीचं आधी राज्य झालं की आपल्या आईच्या जवळून आपण बिना पाया पडायचं निघालो ना, तो संसार. की ज्या संसारात एक एक रुपया गाड्याच्या चाकासारखा जतन केला आणि ज्यांच्यासाठी जतन केला ना त्यांनी पश्चातापाचे अश्रू नंतर गाडायला लावले ना, तो संसार. तुकोबाराय सांगतात मी सावकाराच्या पोटी जन्माला आलो, मोठ्या माणसाच्या पोटी जन्माला आलो, गरिबी सोडा श्रीमंतीच्या लाठात जन्माला आलो, श्रीमंती पाहिली, गरिबी पाहिली, पण इथं एक सूत्र भेटलं, दुनिया चलतीची आहे, पडतीच्या काळात कोणीच राहत नाही. ऐका ना, इथला मान पान सन्मान सर्व सत्ता पद वैभवानं झुलतो आणि इथं त्या सर्व पदव्या मी माझ्या जीवनात पाहिल्या. आणि उतार काळात मी देवाच्या नादी लागलो तर जी लोक एकेकाळी हुजरे मुजरे करत होती ती मला पाहून बोटं मोडायला लागली. ज्या संसारात माझ्या घरी चांदीच्या लोट्यात दूध पित होती लोक, त्याच घरात माझा पोरगा बिना पाण्याचा मेला. तो संसार मी पाहिला, म्हणून तुम्हाला सांगतो फलकट तो संसार. येथे सार भगवंत. इथं फक्त भगवंत कर्मात दडलेला आहे, तुमच्या नीतीत दडलेला आहे, तुमच्या स्वभावात दडलेला आहे, तुमच्या कार्यात दडलेला आहे. पण हे तुम्हाला पटवताना जगाच्या बाजारात बसू नका, स्वतःच्या मनाला विचारा, मन तेरा दर्पण कहला आहे. स्वतःचं मन सांगतं महाराज, हे मन साधं नाही आहे. हे मन बडा चंचल है, इसे कितना मैं समझाऊं, उतना ही मचल जाए. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल परी मन चंचल चपल, वा भाई वा. मन चंचल चपल, मोहन चंचल चपळ, हाय मोहन
चंचल चपल येता जाता न लागे. महाराज आपल्या मनासारखा शत्रूने ना आपल्या मनासारखा मित्र आपलं मनच आहे बरं का. म्हणून या फलकट संसारात मनाला ज्ञानोबरायांनी सूत्र सांगितलं होतं. मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकला आणि हरिपाठ स्थिराविला. या मनाला ताब्यात घ्या तुम्ही. पण मनाला ताब्यात घेताना जुन्या लोकांचं एक तत्व होतं, संसार टाकणीचा नसतो, संसार करावाच लागतो. पण संसार करता करता जुने लोक एक सांगायचे, ऐकायचं जनाचं म्हणजे ऐकायचं जगाचं आणि करावं मनाचं. मन ताब्यात ठेवलं कायसे जागवी तो मना सरीसे जना सहित. लोकांमध्ये बसा, लोकांमध्ये उठा, लोकांमध्ये सर्व चर्चा करा, पण तुम्हाला सांगू का, या मनाचा दाखला कोणाला देऊ नका. आपलं मनातलं कोणाला सांगू नका. मनातलं तुम्ही कोणालाही सांगितलं ना, सर्वात अगोदर तुम्ही फसाल. लोक तुमच्या स्वभावाची टिंगल करतील. कारण आपण साध्यापणानं कोणालाही सांगितलं ना, लोक आपल्या मागे आपल्या गोष्टींवर हसतात, लोक आपल्या मागे आपल्या गोष्टींवरची टिंगल करतात. म्हणून तुकोबराय सांगतात, संसार फलकट आहे, याच्यात एक दिवस सुख येतं, याच्यात एक दिवस दुःख आहे. एक दिवस आपला कांदा एकदम भारी दिकस, दुसऱ्या दिन बट मान टाक देस. संसार येतो तसं एखाद्या दिवशी आपल्याला असं संसार दुःख मूळ चहूकडे गिंगाळा. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ चोरे पाठी लागली ओढाळ. कामक्रोध लोभ शोणे पाठी लागली ओढाळ. दृष्टी देई कमला चरण जाऊ दृष्टी देईला निर्मळ. सदैवाचा देवावर उभगारी. आंधळ्याला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चार. माझा बाबांसाठी एक लक्षात ठेवा, मी जो अभंग घेतला ना, या सर्व अभंगाचा सार बाबांनी एका प्रमाणात देऊन दिला. म्हणजे कीर्तन करायची वेळच नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंगड, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तडमड. कोणा मी शरण जाऊ, हो दृष्टी देई निर्मळ. आणि नंतर जे विठोबाचं नाव सांगितलं ना, तेच तुकोबरा इथं सांगतात, ऐसे जागवी तो मना सरीसे जना सहित. आणि जगाचा हिशोब सोड, मनाचा हिशोब सापडला तुला की ऐस अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. सर्व बाजूला ठेव, पण संसार करता करता संसारी असावे, असोनी नसावे. आणि भजन करावे वेळोवेळा. भजनाला थोडा वेळ दे, विठ्ठलाचं नाव घे. पण ऐका ना, काही लोकांना असा भ्रम झाला दादा, हे बोलता येत नाही म्हणता येत नाही. करीन बुवा काय झालं, 15 दिवशी माझंच कीर्तन माझ्या गावात, आणि मी घर नाचले बट असले दंडकडा दुंडाकले जात येऊनच म्हणता बांड बुसकलया नाही. मी घरच्यांना सर्वांना सांगितलं, पण ते गावात 2-3 वर्षानंतर कीर्तन माझं. आधी गावना लोक रोज बाहेर जाईरा ना बा, काय बदल जाया बा यनमा, सुधारणा का बिघडणा. मग मला रोजच लोक पाहत होती, पण कीर्तनाच्या माध्यमातून माझंच कीर्तन गावात जवळ गर्दी दाटायनी. कोणा वट्टासवर तर कोणा खाटासवर तर कोणा धाबासवर, गलीमध्ये गर्दीच नाही, फुल दाढीत दुडीत तुम. आणि त्याच ना मामना करण्या बी बाया बीन पोरे बी. आणि मी गर्दी 3-3 सवासात येईल बरं, तुम्ही येजा नकात बरं. आणि त्या गर्दी मग घ्या, आणि आमनाच करणं पोरग गली बायाच मग कोकाय कॅंग कॅंग कॅंग. आणि मी माईक करते टडू, कोणाचं पोरग आहे, रडू नको द्या त्याला, उग करा. 2-3 सवा बोलाय गे. आणि एक दली म्हणे, ओ भाऊ तड्यां काही बांगा मार नको, तू नाच करणार शे, तूच आवडतं म्हणे. ते रोज मी नान सोडती ना, या धागाला पोरे दिकनात का डोप्यावर कोपर जोडतेस मी. पण ते इतकं लहान होतं की त्याला सांगून सुद्धा कळलं. पण एकच तत्व आहे,
संसारात तुम्ही जेवढे लहान व्हाल ना तेवढे संसार तुम्हाला मोठं करेल. एक सूत्र आहे, सर्वांनी ऐका. संसारात जेवढे तुम्ही लहान व्हाल संसार तेवढं तुम्हाला मोठं करेल, आणि संसारात तुम्ही जेवढे मोठे व्हाल ना तेवढ्या तुम्हाला यातना सहन कराव्या लागतील. केवढेही मोठे व्हा तुम्ही, जेवढी संसारात प्रगती, जेवढं संसारात नाव, जेवढं संसारात वैभव, जेवढं संसारात डकारा, जेवढं संसारात प्रगतीवर राहाल ना तेवढ्या हृदयातल्या यातना कोणाजवळ सांगता येणार नाही. कधी रक्ताची नाती दुखवतात, कधी शरीराची नाती दुखवतात. अनेकदा आपण 1000 लोकांना मदत केली ना, एकचदा नाही मदत केली ना, ती लोक सुद्धा आपल्याला टचकन बोलून मोकळे होऊन जातात. हजारदा आपण पहा. जगद्गुरु तुकोबरायांनी मोठं पण स्वस्ता लहानपणाचा गोड दाखला दिला होता. पण तो कसा दिला होता? लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, देवा लहानपण देवा, मुंगी साखरेचा रवा, हे मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, ऐरावती रत्न थोर, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावती न देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्याशी अंकुशाचा मार. महाराज, आपल्याला आतला मार जेव्हा बसतो ना संसारात, अरे निर्माण केलेली संतती जी एका नजर देत नव्हती ती आपल्याशी जेव्हा नजरेला नजर देऊन बोलते ना, आपलं नाकाचं पाणी उतरवते ना, तेव्हा आपल्याला वाटतं मी संसारात उगाच मोठा झालो, लहान झालं असताना चांगलं झालं असतं. संसारातली घटी काय, संसार कितीही मोठा करा, पण एक लक्षात ठेवा, अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. काही लोकांना साधू संत आवडत नाही, विठोबा आवडत नाही, ज्ञानोबराय आवडत नाही, तुकोबराय आवडत नाही. एक लक्षात ठेवा, ज्याला पंढरपूरचा विठोबा आवडला नाही, ज्याचा श्रद्धेचा भाग विश्वातली माय ज्ञानोबांच्या चरणी भाव नाही, तुकोबरांच्या चरणी आस्था नाही, नाथबाबांबद्दल प्रेम नाही, गुरोबा काकांबद्दल दया नाही हृदयात, एक लक्षात ठेवा, असा माणूस महाराष्ट्रात जगला ना त्याला स्वतःच्या मायबापाबद्दल सुद्धा किंमत राहत नाही. हो, ज्याला ज्ञानोबराई कळले नाहीत, ज्याला तुकोबराई कळले नाहीत, ज्याला सावता बाबा कळले नाहीत, ज्यांना नाथ बाबा कळले नाहीत, तुम्हाला सांगू का, ज्यांना छत्रपती राजे कळले नाहीत, ज्यांना संभाजी महाराज कळले नाहीत, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले नाहीत, ज्यांना महात्मा फुले कळले नाहीत, ज्यांना अहिल्यादेवी कळल्या नाहीत, ज्यांना गौतम बुद्ध कळले नाहीत, त्यांना स्वतःचे मायबाप सुद्धा कळत नाहीत, नाही कळत. आणि ज्यांना स्वतःचे मायबाप कळत नाही ना, त्यांनी 35 लाखाचं जरी घर बांधलं दादा, 2 कोटीचा जरी फॅन लावला, 35 कोटीचा जरी एसी लावला, आणि त्या घरात साधू संतांचा फोटो नसेल, देवाचा फोटो नसेल, आणि कमवलेल्या इस्टेटीत आपल्या प्रगतीच्या काळात आपल्या बंगल्यात, आपल्या घरात आणि आपल्या वस्त्रीत आपल्या मायबापाची खाट नसेल ना, तर तुका म्हणे देवा विन केला तो सीन मिथ्या. सर्व सीन मिथ्या आहे. आणि ते सूत्र तुकोबरांनी ओळखलं होतं. म्हणून फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवी तो मना सरीसे जना सहित. जर जगाच्या बाजारात मनाला ताब्यात घ्यायचं असेल तर या मनाला एकच सांगावं लागतं, नको नको मना
गुंतू माया जाडी, काळ आला जवडी. तुला काळ केव्हाही घायरा घालेल ना, मग या काळाच्या ताब्यात जाण्यापेक्षा म्हणा एक कर ना, कधीतरी साधूंच्या चरणी जाण एवढंच म्हण. मस्तकही पायावरी मस्त कहे पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोहळा पाहता पाहता 31वं वर्ष आणि 31व्या वर्षातली पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आदरणीय परमपूजनीय गावातले भूमिपुत्र, आध्यात्मिक क्षेत्रातील तारुण्यपण अर्पण करणारे अतिशय गोड व्यक्तिमत्व, ज्यांचं परिसरात उत्तर महाराष्ट्रावर नावलौकिक आहे असे असणारे आदरणीय परमपूजन ज्ञानेश्वरजी माऊली. ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याच दिवसापूर्वी गावातील संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मंडळी, भजनी मंडळ, सप्ताह मंडळ, सर्व माणसांच्या बहुमताने आमच्या वाटेला फोन केला. आणि आमच्या वाटेला फोन करत असताना, महाराजांच्या शब्दाला मान देत असताना, कुठलंच बोलणं नसताना आम्ही सेवा स्वीकारली महाराज. कारण कधी कधी काय असतं, माणूस पाहून बोलावं लागतं, कधी कधी माणूस पाहून काही विषय घेरूनही घ्यावा लागतो. पण अतिशय संप्रदायातलं बऱ्याच दिवसापासून ओळख असलेले व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर माऊली, आज त्यांचीही उपस्थिती राहिली असती, पण आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना. कालच त्यांच्या वडिलांचं, त्यांच्या पिताश्रींचं, त्यांच्या पितृछत्र आदरणीय आमचे लहान गुरुबंधू ज्ञानेश्वरजी महाराज यांचं वडिलांचं छत्र हरवल्यानंतर 5 बहिणी, एकटा भाऊ, इतका गोकुळासारख्या परिवारातनं वडिलांचं वय जरी झालं असलं पण वडील वडील असतात. आणि खरं सांगू का, जगाच्या बाजारात असं माईकवर बोलताना आणि वडिलांविषयी बोलताना वडील हा शब्द फक्त का 2 तासाच्या कीर्तनात पूरक होईल असं नाही आहे. वडील या शब्दावर रात्रंदिवस जरी बोललो ना, तरी बापाचं चरित्र, बापाचा आधार लिहिला जात नाही, तो बाप असतो. बापाचं आयुष्यभरचं चित्रकरण कधी पोराला कळत नाही, पोराला दिसत नाही. पडद्याच्या मागचा डायरेक्टर आहे ना, बाप केव्हा कळतो? ज्या दिवशी आपला बाप घरातनं चालला जातो ना, त्या दिवशी बाप कळतो. आणि आज ज्ञानेश्वर माऊलींचे वडील काल वैकुंठवासी झाल्यानंतर, आज सप्तातील देवमांडणी झाल्यानंतर आज पहिलाच दिवस. आणि आज सर्व 33 कोटी देवतांच्या साधू संतांच्या चरणी नतमस्तक होताना एकच सांगेल, आदरणीय परमपूजनीय वैकुंठवासी धवडू हुला मगर या बाबांचं काल मगर परिवारातनं जाणं झालं. गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, आम्ही त्यांच्या घरीही द्वारदर्शनासाठी जाऊन आलो. सर्व गोकुळासारखं घर आहे. या घरातनं जाणं जरी झालं तर शेवटी एक सूत्र आहे, जो इथं जन्माला आला तो जाणार आहे, तो कोणीच थांबणार नाही. पण जो जो जाणार आहे ना, तो त्याच्या आठवणी सोडून जाणार आहे. जगाला काही पडलं नाही हो, पण त्याच्या परिवारासाठी तो व्यक्ती हिऱ्या मोत्यासारखा आहे. तुमच्या परिवारासाठी तुम्ही तोला मोलाचे आहेत, माझ्या परिवारासाठी मी तोला मोलाचा आहे. हे मगर बाबा जे गेले ना, हे त्यांच्या परिवारासाठी तोला मोलाचे आहेत. एकदा देवानं दर्शन नाही दिलं चालतं, पण आपत्कालीन संकटात आपल्या पाठीवर थाप देण्यासाठी आपला बाप जिवंत पाहिजे. आणि ती एक बापाची थाप आमच्या लहान गुरुबंधू माऊलींच्या जीवनातील गेली. मी ईश्वराच्या चरणी, मारुतीरायांच्या चरणी प्रार्थना करेल की मारुतीराया, वारकरी संप्रदायाला तारुण्य अर्पण करणारं ज्यांचं लेकरू आहे, ज्यांच्या घरात नामचिंतन आहे, ज्यांच्या घरात साधू संतांवरती विश्वास आहे, ज्यांच्याकडे पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी भाव आहे, अशा घरातला आत्मा जर तुझ्या चरणी येत असेल ना, स्वर्गात त्याला चांगली जागा दे. आणि त्यांना चांगली जागा भेटेलच. अतिशय दुःखद निधन आहे त्या परिवारासाठी. महाराजांनी छोट्या शब्दात सांगितलं की महाराज, जास्त दिवस झाले असतं तर मला येता आलं असतं,
पण नुकतंच कालच झालेलं आहे, त्याच्यामुळे येता येणार नाही. आणि आम्हीच त्यांना समजून सांगितलं की तुम्ही थांबा, इथं महाराष्ट्रातील नामवंत मंडळी आहे, ती तुमची बाजू भरून काढतील. आणि आदरणीय परमपूजनीय उत्तर महाराष्ट्रातील मालोगाव तालुक्यातील अतिशय दिमागदार पखवाजावरती ज्यांची पकड आहे असे असणारे आमचे देवा महाराज अतिशय जबर पखवाज वाजवणारे आहेत. आमच्या परिसरात या माणसांचे पखवाज वाजवण्यासाठी कीर्तनकारापेक्षा लोक यांना पाहायला आणि पखवाज वाजवायलाच पाहण्यासाठी येतात. अतिशय चांगले प्रगतिशील कमी वयातलं फार उत्तुंग भरणारं व्यक्तिमत्व आहे. मी देवा महाराजांचे सुद्धा शब्दसुमनाने कौतुक करतो. त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय शरदजी महाराज, अतिशय गायन गोकिडासारखा आवाज आहे. शरद महाराज असतील, प्रवीण महाराज असतील, मी यांच्या तोंडावरही सांगेल आणि पाठीमागेही सांगेल, या माणसांनी कीर्तनकाराच्या चिंतनावर कधीच भेदभाव केला नाही. पण कुठलाही कीर्तनकार असला ना, तो या व्यासपीठावर अतिशय सहज कीर्तन करता करता तरला पाहिजे. या माणसांच्या हृदयातली आस्था मी नेहमी पाहिलेली आहे. अनेक कीर्तनांना असतील, शरद महाराज असतील, आमचे प्रवीण महाराज असतील. जसं प्रवीण महाराजांना मी इथं पाहिलं, शरद महाराज तुम्हाला पाहिलं, देवा तुला पाहिलं, मी सकाळपासून 250 रुपयाच्या गोड्या खाल्ल्यात, पण तुम्हाला पाहिल्यानंतर भाग गेला, सीन गेला, उघा झाला आनंद. मला तुम्ही दिसले, सर्व भागच गेला. आदरणीय आमच्यासोबत आलेले भाऊसाहेब महाराज यांना सांगितलं की आजची मैफिल आगडीने वेगळीच राहील, तुमच्या टाईमच नाही समजत या गडाय कुठं जाते. हो, आदरणीय प्रवीण महाराज, शब्दसुमनाने तुमचंही स्वागत करतो. शरद दादा तुमचंही स्वागत करतो. साऊंड सिस्टीम आदरणीय आमचे मधुमाऊली वडगावकर, माऊलींच्याच जवळचे माणसं. आणि तुम्ही माऊलींच्या जवळचे म्हणजे आमच्या जवळचे. तुम्ही आता बट्या बी वायरी काढली ना तरी मी एक सोबत बोलाव नाही, कारण जिथं प्रेम असतं ना तिथं तुम्ही जर द्या, माणूस मरत नाही. तुम्ही तर वायरी काढल्यानंतर म्हणा काय बिघडा आहे. पण अतिशय वडगावकर साऊंड अतिशय गोड आहे, हँडलिंग सुद्धा चांगली आहे. सुरुवातीलाच माणसांची बोटांची कला माणसाच्या लगेच चेहऱ्यावरनं उमटून जाते आणि ते अतिशय समर्पक तुम्ही सांभाळतायत, म्हणून तुमचे सुद्धा आभार. दादा तुम्ही कुठले? महाराजजी विलासजी महाराजांची सुद्धा उपस्थिती आहे. आणि महाराजांच्या समकालीन सर्व वयोवृद्ध बाबा आहेत. बाबा सर्वात मोठी झलक तुम्ही मारली गल्ली की. हो बरं का, मी बाबा तुमच्यासाठी एकच सांगेल, गल्ली किसकी भी हो लेकिन दादागिरी तुम्हारी हो गई. जाऊ द्या, पहिल्या धडाक्यात जे दिलं ना तुम्ही, नंतर काही काय ना उसकी जावं का उघडी जावं, पण तुम्ही अतिशय झडक्यात भरलं बरं का. तुमचे सुद्धा आभार दादा, तुमचे सुद्धा आभार. आदरणीय आमचे विनेकरी बाबा, तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. आदरणीय खाली बसलेले बाबा मंडळी, सर्वजण तुम्ही गुरुतुल्य आहात. मला जरी नाव सांगता नाही आलं तरी तुम्ही पितृतुल्य आहात, मार्गदर्शक आहात आणि संप्रदायाचं वैभव आहात. म्हणून मी तुमच्याही चरणी, बालगोपालांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. आजची कीर्तनाची सेवा ज्यांच्याकडे सकाळ संध्याकाळ संत भोजन आहे, रमेश पिराज चव्हाण सकाळचं संत भोजन, सायंकाळी संत भोजन, एकनाथ महाराज चव्हाण. आज एकादशी सारख्या पर्व काळावर या माणसांकडे फराळ झाली. मी तरी म्हणेल धन्य मी मानेना आपुले संचितने राहिली सप्रीत तुझे नामे. या दोघंही परिवारांची काहीतरी मागच्या जन्माची पुण्यही असेल, कारण बऱ्याच कालखंडानंतर आलेली आजची एकादशी आणि या एकादशीला फराळ झालं म्हणजे अतिशय कोण पुण्यांचा होईल सेवक. आज त्यांच्याकडे चांगली पर्व काढ येत असताना ज्यांच्या घरी मी फेटा बांधला, आदरणीय संदीप दादा मिस्त्री आणि दादा, लई गोड परिवार होता, चांगला परिवार होता. त्या ताई, त्यांच्या घरं, ते पोरण, ते फुलन, मी तर माहीत नाही राहीन तू. अतिशय सर्व तयारी चांगली होती. मी त्याच्यामुळे ते थोडं फुलं त्यांना उरवायला लावले. मग तर रोज आमना डोक्यावर कोणी टाकायचं, मग नेऊन मला तुम्हाला बी डोक्यावर टाकू द्या. हो, कारण काय असतं, आपल्या डोक्यावर फुलं पडली का आपल्याला स्वतःला अहंकार येतो. परवीन बा की कधी कधी माझ्या डोक्यावर फुलं पडली बा. माणसाचे पाऊल जमिनीवर ठेवण्यासाठी माझे गुरुदेव सांगायचे, ज्यांनी आपल्या डोक्यावर फुलं टाकली ना एकेकाळ, त्या माणसाला कधी विसरू नये, मग माणसाचे पाय जमिनीवर. म्हणून मी तुमच्याही डोक्यांवरती फुलं टाकत असताना नर्मदा माया सेवकात नर्मदाच्या रूपानं आहात, तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. या कार्यक्रमाला परिसरातील सर्व दिग्गज मंडळी आहे. आमच्यासोबत आलेले आदरणीय भाऊसाहेब महाराज कडवाडेहून आलेले आहेत. आणि त्याचबरोबर आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय चंद्रकांत दादा यांना सुद्धा सर्वांच्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत बोलवलं. ऐन वेळेस फार नगाव धमान्याहून धुळ्याच्या पलीकडे 15 किलोमीटर गाव आहे त्यांचं, तिथून इथपर्यंत फार धावपळीतनं प्रवास करत असताना फक्त केला कशासाठी प्रवास माहिती आहे का, आम्हाला नंतर कळालं की तिथं शरद महाराज गायनाला आहेत बा. तुमचं नावच माहीत नव्हतं बा. नंतर कळालं की तुझं नाव आहे बा पकवाज वाजायला, कारण फोटोमध्ये न्यारं होतं आणि दिसत न्यारं होतं. पण संध्याकाळी जेव्हा चर्चा झाली
मग मी यांना रिक्वेस्ट केली की का हो, म्हटलं माणसं गोड आहेत, मग यूट्यूबवाल्याला मागवायला काय. आणि आदरणीय यूट्यूबचे चॅनल मालक, आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक यांनी एका शब्दाला होकार देत असताना त्यांनीही तुमचे नावं सांगितले म्हणून होकार दिला. आपलं काही नाही, मी रोज मरे त्याला कोण रडे. हो, माझं काही विशेष नव्हतं, पण तुमच्यासाठी सर्वांचा एक तुमच्या कंठावरती त्यांचं प्रेम होतं म्हणून तेही धावपळ करत असताना सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. बाबाजी तुमचंही चरणी नतमस्तक होतो. ताई दादा तुम्ही सर्वांच्या चरणी नतमस्तक होताना तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. सर्वांचं नामकरण घेत असताना सर्वांचे आभार मानत असताना अभंग घेतला जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि अभंगाचा लवलेश फलकट तो संसार. फलकट या शब्दाचा शब्दाचा अर्थ एकच आहे आई राणीत. फलकट म्हणजे हलकट. फलकट म्हणजे, आता फलकट म्हणजे काय, जे कामाला येत नाही पण त्याच्याशिवाय काम होत नाही. फलकट म्हणजे काय, जे कुठंच चालत नाही पण त्याला एक दिवस मान दिल्याशिवाय चालत नाही. तसा हा जो संसार आहे ना, हा संसार कोणाचीच करायची इच्छा नाहीये पण करावा लागतो. तुम्हाला सांगू का, ज्याचं लग्न होत नाही ना त्याला विचारा कार भाऊ काय वाटत तो एकच बाबा लगीन. ज्याचं लग्न होत नाही ना त्याला विचारा कार भाऊ काय बाबा लगीन. आणि त्यालाच लगीन व्हायला वर बेटा कार भाऊ काय म्हणत संसार दोऱ्या पावडरना डबा. काम संसार माणसाला नांदूही देत नाही, संसार माणसाला मरूही देत नाही. या संसारात खरं सूत्र एकच आहे, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. घातली या भय नरका जाणे, घातली आपया नरका जाणे, घातली या भया नरका जाणे, घातली या भया नरका जाणे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्म भावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, म्हणे सत्य कर्म भावे साह्य. घातली आपय नरका जाणे, घातली आपय नरका जाणे.